ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एवं श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यम्। शब्दसार तत्वज्ञा पै देखणी तेची प्रज्ञा, जे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ अपाडू देखे। शब्दसार तत्वज्ञा पै देखणी तेची प्रज्ञा, जे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ अपाडू देखे। महावैष्णव ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र क्षेत्रज्ञ योग या नावाचा जो 13वा अध्याय आहे त्यावर शेवटला ज्या काही क्षेत्र क्षेत्रज्ञाच्या लक्षणं सांगणाऱ्या आणि क्षेत्र आणि क्षेत्रांना जसंही तसं जाणणाऱ्या बद्दल विवेचन करताना ज्ञानोबाराय आपल्याला तुम्हा मला सांगतात की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले की अर्जुना, तीच दृष्टी देखणी आहे जी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातलं जसं आहे तसं आंतरविभाजन, जिला ज्या दृष्टीला दृष्टिगोचर होते अशी जी दृष्टी आहे ती देखणी प्रज्ञा आहे। प्रज्ञा म्हणजे ज्ञान आणि देखणं ज्ञान। आता ज्ञान म्हणजे देखणं असतंय, पण ज्ञानात आंधळं ज्ञान एक आणि देखणं ज्ञान एक असे दोन विभाजन करावं लागतील। जे जसं आहे तसं ज्ञान असतं त्याला देखणं ज्ञान म्हणावं, डोळस ज्ञान। आणि ज्ञान आहे पण जसंही तसं नाही, विपरीत रूपानं आहे, त्या ज्ञानात दोष आहे। ज्या ज्ञानामध्ये घालमेल आहे, जे ज्ञानात निवाडा झालेला नाही, मिश्रित जे ज्ञान आहे, संयोगिक जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाला कृष्ण भगवान संस्कृत मध्ये गीतेमध्ये काढतात आणि ज्ञानोबाराय मराठीमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये काढतात। डोळस दृष्टीवाल्याचं वर्णन म्हणजे संत महात्म्याचं वर्णन, जीवनमुक्ताचं वर्णन। वर्णनच जीवनमुक्ताचं असतंय। जे महात्मा आहे तेच वर्णनी आहेत, त्यांचीच कीर्ती असती, तेच कीर्तिमंत असतात आणि त्यांचं वर्णन करायसारखं असतं आणि त्यांचं वर्णन करण्यात फल असतंय, करणाऱ्याला फल असतंय। ते वर्णनीय स्वरूपाला प्राप्त झालेले असते म्हणून त्यांचं वर्णन करावं। एकतर ईश्वराचं वर्णन नाहीतर संत महात्म्याचं वर्णन। बाकीच्याचं वर्णनच नाही। वाणीनं जर बाकीच्याचा उल्लेख करायचा असला तर ते निंदनीय आहेत असं वर्णन करावं, ते गौण नाहीत असं वर्णन करावं। बाकीचे भ्रमित आहेत, जीव असले तर भ्रमित आहेत आणि जड असलं तर नाशवान आहे। जगाचा नाशवान म्हणून, जगाचं नाशवान म्हणून वर्णन केलेले संतानं
सर्व ग्रंथांनी. नाशिवंत देहे जाणार सकळ, देहाचं वर्णन आहे नाशिवंत म्हणून, जगाचं वर्णन आहे उत्पत्ती लयवान म्हणून, नष्ट होणारं म्हणून, संपणारं म्हणून जग, आणि जीवाचं वर्णन आहे दुःखी म्हणून, फिरणारी म्हणून, भ्रांत म्हणून, जन्म मरणाच्या चक्रात सापडलेली म्हणून. बाकीच्याचं वर्णन असं आहे, केलं जरी वाणीनं वर्णन तर असं आहे. फक्त संतांचंच वर्णन आहे आणि विश्वराचं वर्णन आहे. म्हणून विश्वर आणि संतच वर्णनच त्यांचं असतं. म्हणून या ओवीमध्ये जे देखणे आहेत, जे द्रष्टे पुरुष आहेत, जे प्रकृतीला प्रकृती म्हणून जाणतात, पुरुषाला पुरुष म्हणून जाणतात, प्रकृती पुरुषाचा कुठला कसा संबंध आहे, संबंध आहे का संबंध नाही, हे जे जाणतात, संबंध दिसतो संबंध नाही, त्याचा संबंध मांडल्याशिवाय जगाच्या उत्पत्तीची व्यवस्था लागत नाही. आणि विचारानं पाहिलं तर त्याचा संबंधच नाही. महाराज गमतीनं म्हणतात, तो तीशी शिवला नाही आणि वांज गर्भीन झाली पाही. खरं पाहतं म्हणजे क्षेत्रज्ञाचा आणि क्षेत्राचा संबंध सिद्ध होत नाही, सिद्धच होत नाही. आता इथं जर पाहिलं तर विश्वराचा आणि जगाचा संबंध सिद्ध होत नाही, जीवाचा आणि देहाचा संबंध सिद्ध होत नाही, आत्म्याचा आणि अंतःकरणाचा संबंध सिद्ध होत नाही. आता पाहिलं तर चैतन्याचा आणि जडाचा संबंध सिद्ध होत नाही, ब्रह्माचा आणि मायेचा संबंध सिद्ध होत नाही. कोणाचा कोणाशी न घडे संबंध, आहे शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई, यांचा संबंध सिद्ध होत नाही. आणि संबंध नाही सिद्ध झाला तर जगच सिद्ध होत नाही, आणि जग तर दिसायला लागले. त्याच्या संबंधा वाचून जगाचा उत्पत्ती नाही, जगाची उत्पत्ती नाही, जगाची प्रतीती येऊ शकत नाही, आणि संबंध तर झाला नाही. म्हणूनच संबंध नाही, जगाची प्रतीती आली म्हणूनच जग खरं नाही. असो तो विषय लांब ठेवू आपण थोडा. पण ज्ञानोबा अशांचं वर्णन करतात की जे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा अंतर पाहतात. म्हणून अर्जुनाला निक्षून सांगतात की ए अर्जुना, आणि अर्जुनाला इथे एक विशेष संबोधन देतात, शब्द सार तत्वज्ञ. अर्जुनाला बऱ्याच जागेवर बरेच नावं दिलेली ज्ञानेश्वरीत. काही जागेवर वीर, काही जागेवर पंडुकुमार, काही जागेवर कुंतीकुमार, कुंतीपुत्र, काही जागेवर पांडव, काही जागेवर धनुर्धर, अनेक अनेक नाव आहेत. नर आहे काही जागेवर, आणि ते नाव त्याच्या संदर्भात ते दर्शित असतात. विशिष्ट जागेवर विशिष्ट नावाचा उल्लेख आहे. आपण विष्णू सहस्रनामामध्ये जे 1000 नाव आहेत तर त्याची त्या प्रसंगात त्या प्रसंगानं ते बोललेलं असतं. तसं या आजच्या प्रसंगात ज्ञानोबा राय त्यांच्या शैलीतून अर्जुनाला एक नाव देतात, शब्द तत्व सारज्ञ. अर्जुना, ए शब्द तत्व सारज्ञ, कारण शब्द तत्व सारज्ञेच क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा निवाडा जाणू शकतो. शब्द तत्व सारज्ञ हे असणं म्हणजे परमार्थाचा अधिकार आहे. शब्द तत्व सारज्ञ म्हणजे काय, शब्द सार तत्वज्ञ म्हणजे काय, हे पहा. शब्द सार तत्व आणि ज्ञे. शब्द शब्द हा फक्त मनुष्य देहात असतो, इतर शब्द नाही. कारण ध्वनी सर्व कानावाल्यासाठी, कोण्या बी देहातल्या कानावाला असला
त्याला ध्वनी ऐकू येतो. तो ध्वनी विशिष्ट अर्थासाठी जर वापरला असला त्याला शब्द म्हणते. ध्वनी विशिष्ट अर्थासाठी जर वापरला तर त्याला शब्द म्हणते. तर शब्द ध्वनी विशिष्ट अर्थासाठी वापरता येतो मनुष्य देहात. ध्वनीला शब्द करता येते मनुष्य देहात. म्हणून आपण शब्दाचे जर काही प्रकार पाहिले तर निसर्गात जडाच्या आघातापासून होतो त्याला ध्वनी म्हणतात. दगड दगडावर पडला, लोखंड लोखंडावर पडलं, पाण्यात दगड पडला, वारं वृक्षाला आदळलं, झाड कोसळलं, कडा कोसळला, तर ध्वनी होत असतो. ध्वनी जडाच्या आघातापासून ध्वनी होत असतो निसर्गात. आणि सजीवाच्या मुखातून निरार्थक जे येत असतो ध्वनी त्याला आवाज म्हणतात. आवाज, ध्वनी नाहीत म्हणत त्याला, आवाज. म्हणून कुत्रे, मांजरं, पशुपक्षी चिवचिव कावकाव हा आवाज आहे. सजीवानं मुखातून ध्वनी काढला त्याला आवाज म्हणतात. तो सुखाच्या किंवा दुःखाच्या अभिव्यक्तीसाठी काढीत असतो. कुत्र सुख किंवा दुःख अभिव्यक्त करायला त्याला शब्द काढता येत नाही, आवाज काढता येतो. सर्व पशुपक्षी आवाज काढतात. मुखातून आलेला सजीवाच्या त्याला आवाज म्हणावं. भुंकणं, विवळणं हे आवाज आहे सर्व. चिवचिव क्याव क्याव, चिवचिव काव काव, म्याव म्याव हे सर्व आवाज आहेत. आता त्याच्या पुढे जर गेलो तर मनुष्य देहातल्या जीवाला शब्द काढता येतो. मुखातून शब्द काढता येतो. आणि त्यानं कला जर शिकला तर जड वाद्यातून त्याला संगीत आणि वाद्य काढता येते, वाद्य वाजविता येते. मग ताशे, ढोल हे वाद्य आहेत. बासऱ्या, पवा हे बी त्यानं काढले. सजीवानं बाहेर कृत्रिम जडातून काढल्याला त्याला वाद्य म्हणावं. मनुष्यानं निसर्गाचा मुखातून जो अर्थासाठी काढला त्याला शब्द म्हणावं. 5 शब्द किती विशिष्टात बसतो. शब्द फक्त मनुष्य देहातल्या जीवाला शब्द उच्चारता बी येतो आणि उच्चारल्या शब्दाचा अर्थ बी कळतो. कुत्र्याला कळत नाही. हे प्रवचन जरी शब्द असले तर कुत्र्याकरता शब्द नाहीत. म्हैस जर ऐकत असली तर म्हशीला शब्द ऐकू येत नाहीत, फक्त ध्वनी ऐकू येतात. कारण अर्थ कळत असला तर शब्द, अर्थबोध होत असला तर शब्द, आणि अर्थ वाचून असला तर तो ध्वनी. म्हणून पशुपक्ष्याला ध्वनीच असतो. मानवाला शब्द ध्वनीतून शब्द ध्वनीत करता येतो. ध्वनीत अर्थानं शब्द होतोय. ध्वनीत अर्थ, ध्वनीला जर अर्थ आला तर त्याला शब्द म्हणते. आता मुखातून या लागलेला ध्वनीच आहे, पण त्याचा अर्थाशी निगडीत संबंध आहे त्या ध्वनीचा. म्हणून त्या ध्वनीला शब्दाचं रूप येऊन त्या शब्दाचा अर्थाचा संबंध ज्याला माहित असतो त्याच्यासाठी तो शब्द असतो. आणि अनेक शब्द आहेत अनेक अर्थासाठी पर्यायी, म्हणून अनेक भाषा झालेल्या आहेत. एकाच अर्थाला अनेक जण अनेक शब्द योजू शकतात. जसं पाणी, पातळ जे तहान भागविणारं लिक्विड म्हणजे द्रव्य आहे त्याला पाणी म्हणतो आपण मराठी भाषेमध्ये. त्याला इंग्लिशमध्ये पाणी नाही म्हणे, दुसरा शब्द आहे त्यासाठी. तामिळीमध्ये दुसरा शब्द आहे, आंध्रातल्या भाषेसाठी वेगळा शब्द आहे, तेलुगूमध्ये वेगळा शब्द आहे, संस्कृतमध्ये वेगळा शब्द आहे. पारिभाषिक त्याला अनेक शब्द आहेत. त्याला जल म्हणतो कोणी, तोय म्हणतो कोणी, वारी म्हणतो कोणी, आप म्हणतो कोणी, उदक म्हणतो कोणी. मग अनेक जरी शब्द असले तर एका अर्थासाठी त्याची योजना केलेली आणि माणसाला कळत आहे, हे पशुला कळत नाही. की अनेक जरी शब्द आहेत तो एका अर्थासाठी वापरलेले. कधी कधी अनेक अर्थासाठी एक शब्द असतो, कधी कधी एका अर्थासाठी अनेक शब्द असतात.
आणि हे ज्याला कळतं त्याला विद्वान म्हणतात. विद्वान म्हणजे काय, कोण्या अर्थासाठी किती शब्द आहेत आणि किती शब्दाचा एक अर्थ आहे. हे अनेक भाषा जे शिकलेत, शब्द आणि शब्दाच्या अर्थाचा संबंध ज्याला अनेक रूपाने कळायला आहे, ज्याला जास्त प्रकारचा कळाला त्याला विद्वान म्हणा, ज्याला काम चालव कळाला त्याला आपला साधा माणूस म्हणा. म्हणून आणि हे विद्वत्ता ही शब्दज्ञान फक्त मनुष्य देहात आहे आणि या शब्दज्ञानानंच क्रांती केलेली. म्हणून इतर देहात क्रांती का झाली नाही, शब्दज्ञान नाही. रूपाचं, स्पर्शाचं, गंधाचं ज्ञान आहे तिकडं, फक्त शब्दज्ञान नाही. आणि शब्दज्ञानानं उहापोह होतोय, शब्दज्ञानानं संवाद होतोय, शब्दज्ञानानं चर्चा करता येते, शब्दज्ञानानं चिंतन करता येते, शब्दज्ञान एकमेकाला देता घेता येते. आणि शब्दज्ञानाची व्याप्ती एवढी की बाकीचे चारही विषयाचं विज्ञान शब्दानं होते. ध्यानात घ्या, शब्दानं शब्द तर कळवतो पण शब्दानं रस बी कळवतो. आता मी आंबट म्हणलो, तुमच्या जिभेवर मी आंबट ठेवलं नाही, शब्दानं चव कळाली. शब्दानं मी गुलाब म्हणलो, गुलाबी रूप कळालं तुम्हाला. शब्दानं मी कठीण म्हणलो, मऊ म्हणलो, तुमच्या त्वचेला स्पर्श कशाचाच मी केला नाही, पण तरी कठीण मऊ स्पर्शाचं तुम्हाला ज्ञान झाले. म्हणून शब्दानं शब्द तर कळतो पण शब्दानं बाकीचे चार विषय बी कळतील. अरे शब्दानं बाह्य स्थूल विषय तर कळते, सूक्ष्म विषय बी कळते. अरे शब्दानं जागृतीतलं तर कळतंय, स्वप्नातलं बी कळतंय. अरे स्वप्नानं जागृती स्वप्नातलं तर कळतंय पण स्वप्नानं झोप बी कळती, शब्दानं झोप बी कळती. सुसुप्ती म्हणलो मी, गाढ निद्रा म्हणलो मी, घन अज्ञान सुसुप्ती म्हणते ज्ञानोबा राय. ह्या शब्दानं सुसुप्तीतलं स्मरण होते. शब्दानं समाधी बी कळती, शब्दानं स्वर्ग वैकुंठ बी कळते, पाताळ कळतो, नरक कळतो, स्वर्ग कळतो. आता इथं आपल्याला त्याचा अर्थ कळता येतो शब्दानं. शब्दानं हे लोक कळतो, परलोक कळतो, ही अवस्था कळती, पर अवस्था कळते. शब्दानं बंधन बी कळतंय, शब्दानं मोक्ष बी कळतो. शब्दानं जड बी कळतंय, शब्दानं चेतन बी कळतंय. शब्दानं कार्य बी कळतंय, कारण बी कळतंय, आद्यस्थ बी कळतंय, अधिष्ठान बी कळतंय. काय शब्दाची व्याप्ती. बिंब तरी बचके वडे, परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडी. शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. शब्द साधारण नाही. म्हणून ज्ञानोबा शब्दाचं वर्णन करताना म्हणतात, बाप उपयोगी वस्तू शब्दू, स्मरणदानी प्रसिद्धू, अमृताचा विशोधू आरिसा नव्हे. काय शब्द म्हणाव. आपण तो खपुष्प परी फल दे जगद्रूप. शब्दे न मवे ते अमुप काय आहे. शब्दानं मोजल्या जाणार नाही असं जगात काय. शब्दानं कळून घेतल्या जाणार नाही, कळून द्यायला जाणार नाही असं जगात काय. म्हणून तुका म्हणे पहा, शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू. शब्द साधारण नाही. म्हणून शब्द जीवे असा. माणसानं पशुपक्ष्यासारखं नुसतं खाण्यापिण्यासाठी जगू नाही, रसावर जगू नाही, नुसत्या गंधावर जगू नाही, नुसत्या स्पर्शासाठी जगू नाही पशुसारखं, नुसत्या रूपासाठी जगू नाही पाकुळीसारखं. शब्दजीवी असा. शब्दावर जगतो, शब्द प्राधान्यानं जगतो तो माणूस आहे. नुसता खाण्यासाठी जगतो तो कुत्रा आहे. खंती ते न करा, किंवा महाराज म्हणतात मनुष्य परी कुत्री ती. म्हणून अरे खाणं पिणं तर व्यवहारात असतंय, ते निर्वाहाचं साधन आहे. आपलं जीवन ते बनू नये. जीवनाचा आधार आहे ते जीवन, त्याच्यावर असू नये. जीवनाचं मुख्य केंद्र ते असू नये, मुख्य स्रोत तो असू नये खाणं. खाण्या वाचून जीवन नाही हे जरी खरं असलं तर खाण्यासाठी जगू नाही. खाऊन जागावं का खाण्यासाठी जागावं. खाऊन खाण्याच्या व्यतिरिक्त काय आहे.
डिझेलसाठी गाडी चालू नाही, डिझेल तर टाकावंच लागतंय. डिझेल टाकून अधिक काही कमवायसाठी भाड्यानं ज्या गाड्या असतात डिझेल पुरते पैसे आल्यावर ते चली देत का? नाही. मग कशाला चालवायची? घरी थांबली आली बरी ना. डिझेल जाऊन अधिक काही येत असलं तर बरं आहे. तसं नुसतं आहार निद्रा भयमैथून डिझेल आहे, तितक्यासाठी जगत असतो. तर मेलेली चांगली ज्ञानोबा राय म्हणतील, आगायशा ज्ञानाच्या ठाई जयाच्या चित्ता चाड नाही, तयाचे जे आले पण काही वरी मरण सांग. माऊली हे पा, माऊली मुलाला कधी मेलेला म्हणत नसती, मेलेला बारा म्हणत नसती. आणि आईनं म्हणावं म्हणजे काहीतरी पोट तिडकीनं मांडलेली ती आई. आई जग म्हणत असती. आई इतकं प्रेम कोणीच करीत नसतं बालकावर. तिच्या प्रेमानं जगत असते तो बालक. आणि ती ज्या वेळेला मर मेल्या असं म्हणत असते, ती प्रेमापोटी म्हणत असते. अत्यंत प्रेमाची परिसीमा झालेली असते. आपले अपराध अक्षम्य झालेले असतात तेव्हा तिच्या पोटातून तिच्या मुखातून तसे उद्गार येत असतात. तशी ज्ञानोबा राय आपली आई, आणि ती मेलेला बारा म्हणती आपल्याला का? अरे ज्ञानासाठी जर जगत नाही, खाण्यासाठी जगतो, अहंकारासाठी जगतो, अहंकार पुष्ट करण्यासाठी, धनमानासाठी जगतो, हौशी करण्यासाठी जगतो, नटण्या खेटण्यासाठी जगतो, तर ते जगणं वास्तव नाही. ते जगणं मनुष्य देहात शोभनीय नाही. त्या जगण्यात पुरुषार्थ नाही, त्या जगण्यात फल नाही. ते जगणं अंधकाराकड, नरकाकड, दुःखाकड नेणार आहे. पशुवत जगणं येते, ते मानवाचं जगणं असो नाही. म्हणून मानवानं शब्दोपजीवी असावं आणि ग्रंथोपजीवी, विशेषी लोकीय. ज्ञानोबा का म्हणतात शब्दोपजीवी? ग्रंथोपजीवी म्हणजे ग्रंथात शब्दच आहेत. शब्दानं उपजीविका करावं. उपजीविका दोन प्रकारच्या आहेत. शरीराची जी उपजीविका आहे ती शब्दानं होत नाही. बोलाचाच भातन बोलाचीच कढी असली तर पोट भरणार नाही. शरीराची उपजीविका अन्नानं होते, अन्न पाण्यानं होत असते. पण आपल्या ज्या आसक्त्या आहेत, वासना आहेत आनंदाच्या, आपल्याला सुखाच्या, त्या खाण्यापिण्याने या भोगानं ते मन भरणार नाही. दोन पोट आहेत आपल्याला, शरीराचं एक पोट आणि मनाचं एक पोट. शरीराचं पोट आहारने अन्न पाण्यानं भरण, अन्न वस्त्र निवार्यानं त्याची आबरू राखल्या जाईल. पोटाची, ह्या कातड्याच्या पोटाची, स्थूल देहाच्या पोटाची. पण सूक्ष्म देहाचं जे पोट आहे, आनंदाची जी भूक आहे, वासना आहे, ते पोट ह्या पंचविषयानं भरणार नाही. ते पोट जर भरायचं असलं तर ग्रंथाचं चिंतन करावं. ते पोट जर भरायचं असलं तर अध्यात्म चिंतन करावं, संतांची संगत करावं. महात्म्याचं पोट भरलेलं आहे, ते बाकी कोणाचंच नाही भरलेलं. मग ज्याचं पोट भरलेलं, जे आपल्याला वाढायला तयार आहेत, त्यांचं ऐकावं. म्हणून शब्दानं पोट भरत आहे, शब्दानं. म्हणून शब्दाचीच वाङ्मयीन मूर्ती, शब्दाचीच वाङ्मयीन प्रचार साधू संतांनी केलेला आहे. काय केलेलं आहे? शब्दाचा वाहापोह केलेला आहे. म्हणून आणि आपल्याला शब्द कळतो, शब्द कळण्याचे आपण अधिकारी आहोत. खूप चांगली गोष्ट झालेली आहे आपल्याला. आज आता ज्याला ज्याला हे ज्ञानोबरायचे शब्द कळतेत ते भाग्यवान आहेत. आणि मनुष्य देहातल्याला सर्वाला शब्द कळू शकतील. फक्त जे बाकीच्या विषयात भरकटले ते शब्दावर येत नाहीत. म्हणून शब्दावर यावा. शब्दावर येण्यासाठी जप आहे, शब्दावर येण्यासाठी पारायण आहे, शब्दावर येण्यासाठी श्रवण आहे, शब्दावर येण्यासाठी सर्व मंत्र आहेत. शब्दावर यावा, आपण शब्दावर यावा. आणि शब्दावर आल्यापेक्षा, लौकिक शब्दापेक्षा शास्त्रीय शब्दावर यावा, वैदिक शब्दावर यावा. ही अधिकाराचा मोठा खूप फरक आहे बरं का. मनुष्य देहातला जीव शब्दावर असतो, पण लौकिक शब्दावर असतो. लौकिक शब्दातून वैदिक शब्दावर यावा, आणि वैदिक शब्दात अवंतर वाक्यातून महावाक्यावर यावा. ही प्रगती आपली इकडं अंतर प्रगती झाली पाहिजे. बाह्य भरभराट खूप व्हायला लागलेली, आणि ज्याची झाली आणि ज्याची नाही झाली ते दोघं सारखेच आहेत.
ही खूप मोठी गोष्ट आहे. बाहेर भरभराट किती जरी झाली आणि अंतर्प्रगती नाही झाली तर कुणात राहणारा, झोपडीत राहणारा, 10 ताळाच्या बंगल्यात राहणारा बी सारखाच दुःखी असतो. लंगोटी लावून फिरणारा आणि सोन्याची जरीचे कपडे असणारा सारखाच दुःखात असतो. जर अंतर्प्रगती नाही झाली तर, अंतरयात्रा नाही झाली तर, जर लौकिक शब्दातून वैदिक शब्दावर नाही आला आणि वैदिक अवांतर वाक्यातून महावाक्यावर नाही आला आणि महावाक्याचं चिंतन घडून जर त्याला फल नाही भेटलं तर इकडे किती भरभराट झाली असली तर सारखं ते भरभराट नसती. बाहेरली भरभराट काल्पनिक आहे, चकमक काल्पनिक आहे. किती महल अपने खातर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया, काय भरभराट झाली ती. किती कपडे घातले तर नागवं जावं लागतं. किती अलंकार आपण घातले असले तर काढून घेतले जाते आणि काढून जरी नाही घेतले घरचे उदार असले तर तिकडे चाळण्या लावलेल्या आहेत गंगेवर. ध्यानात घ्या. म्हणून धन संपदा राहील ठाईची ठाई. म्हणून हे इथं आपलं येथे अवघे वाया गेली दिसती. सायाचं काही करा, ते करणं आपल्यासाठी नाही. म्हणून आपल्यासाठी आपण परमार्थ करावं, आपल्यासाठी आपण शब्दाची कास धरावं, आपल्यासाठी आपण शास्त्रीय चिंतन करावं, आपल्यासाठी आपण साधू संतांच्या शब्दोपजीवी असावं. म्हणून हे असं साधू संतांना आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून ह्या हिशोबानं ज्ञानोबा आहे अधिकार दाखवतात परमार्थाचा. शब्द तत्व सारज्ञा किंवा शब्द सार तत्वज्ञा. हे अर्जुना, शब्दाचं सार तत्व जाणणारे अर्जुना. ध्वनी कळतो कानानं, शब्द कळतो कानातिक बुद्धीनं, शब्दाचा अर्थ कळत असतो. हे पहा, कानानं शब्द कळतो, वृत्ती असल्यावर कानात, आणि त्या कानानं ध्वनी कळतो आणि कान अधिक मागली स्मृती असते आपल्या अंतकरणात. त्या स्मृतीचा आणि त्या ध्वनीचा संबंध कळाला की शब्द होत असतो तो. ध्यानात घ्या. आता मी प्रकाश म्हटलो, शब्द ध्वनीत निघाला माझ्या मुखातून, पण ह्या ध्वनीचा आणि या सूर्याच्या पडलेल्या किरणाच्या प्रकाशाचा संबंध, ज्यानं अंधार निवृत्त झाला आणि रूप प्रगट झालीत, अशी जी वस्तू आहे तिचा आणि या प्रकाश या 3 शब्दाचा संबंध ज्याला मनात कळालेला आहे त्यासाठी प्रकाश शब्द आहे. आणि ज्याला कुत्र्याला हे कळालेलं नाही, कुत्र्यासाठी ध्वनी आहे, प्रकाश शब्द ध्वनी. अर्थाचा आणि शब्दाचा संबंध नाही कळाला त्यासाठी ध्वनी असतो. संबंध ज्याला कळाला अंतकरणात त्यासाठी शब्द असतो. आणि बुद्धीत प्रकाश शब्दानं, त्या ध्वनीनं, पहा ध्यानात घ्या जरा, घटना काही झाली. ही अध्यात्मशास्त्र जरा अंतरंगाचेच अधिकारी लागते त्याला. जोपर्यंत आपण अंतर्मुख होत नाहीत, आपल्या कल्याणासाठी जोपर्यंत आपण मन आवरीत नाही, शुद्ध करीत नाही, स्थिर करीत नाहीत आणि आत ठेवीत नाहीत, तोपर्यंत साधू संतांच्या बोलण्याचा आपल्याला उपयोग होत नसतो. म्हणून ज्याची त्याची जिम्मेदारी अंतःकरण शुद्ध, स्थिर, अंतर्मुख आणि होसवर ठेवणं ही ज्याची त्याची जिम्मेदारी. तुम्ही जर आळसळी असले तर सांगणारा तुम्हाला उल्हासात आणू शकत नाही. तुम्ही जर झोपी चालले तर सांगणारा तुम्हाला चेव आणू शकत नाही. तुम्ही जर बहिर्मुख झाले तर सांगणारा तुम्हाला अंतर्मुख करू शकत नाही. ज्याची त्याची जिम्मेदारी. पाऊस पडत असतो, उन्हाळ पाल्या खाणं, काट्या तोडणं, हे आधीचे हे पाऊस करीत नसतो हे काम. पावसाची कामं नाही ती. महाराज म्हणतात की मेघे वर्षावे आपल्या स्वभावी. मेघ फक्त वर्षाव करीत असतो हे ज्याची त्याला करावं लागतंय. त्याच्या अंतःकरणाची शुद्धी, अंतःकरणाची स्थिरता, अंतःकरणाची अंतर्मुखता, अंतःकरणाची होश, सत्वगुण वाढला पाहिजे अंतःकरणात. जर तमोगुण रजोगुणानं अंतःकरण पछाडलं असलं तर किती बी उपदेश केला तर काय होईल. नाही निर्मळ जीवन काय करीन,
साबण तसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही, म्हणून ही ज्याची जिम्मेदारी. ध्यानात या दोन गोष्टी आहेत. अंतकरण शुद्ध नसलं सांगणारा भेटला तो उपयोग नाही, आणि अंतकरण शुद्ध केलं सांगणारा नाही भेटला तरी उपयोग नाही. ते शुद्ध कोटपर्यंत नाही, पुन्हा अशुद्ध होतं ते इतर जनाच्या संगतीत. पूर्व मशागत केली नाही पाऊस पाडा तर उपयोग नाही, आणि पूर्व मशागत खूप केली पाऊस नाही पाडा दुष्काळ जसा आला तरी उपयोग नाही. म्हणून संयोग दुग्ध शर्करा योग यावा लागत असतो. दोन्हीकडून परिपूर्ण व्हावं लागतंय. नवरीकडे मंडळी तयार पाहिजे, नवरदेवाकडे मंडळी तयार पाहिजे, तेव्हा लग्न होत असते. एक जणानं बाशिंग बांधून लावून बसला तर जमत नसते, आणि एक जण हेच हुंडा घेऊन बसले तरी जमत नसते. दोन्ही कायद्याचा संयोग लागतो. त्याप्रमाणे कान वचनाची भेटी, वचन बी यावा आणि कान तयार असाव. काय असाव? कान तयार असाव. कान तयार असणं म्हणजे कानात मन, ते मन शुद्ध झाल्यामुळे विवेकवार यावं लागते, त्या मनाची बुद्धी बनावं लागते, आणि अंतर्मुख होऊन त्याचा अर्थ आपल्याशी लावून घ्यावा लागतो. लाग वेग पाहून शब्दाचा अवंका घ्यावा, मनाचा शब्दातील गर्भाचा साठावा घ्यावा. त्याप्रमाणे असं हे शब्दाचं मार्मिक चिंतन जोपर्यंत आपण हे खेळत नाहीत, ही कला आपल्याला जोपर्यंत अवगत होत नाही तोपर्यंत आपण श्रोते नाहीत. ही कला आपल्याला अवगत झाली पाहिजे. शब्दाचा उपयोग कसा करायचा, जसा शिंपल्यात त्या स्वाती नक्षत्राच्या पाण्याचा मोती बनायची प्रक्रिया असते, तशी शब्दाचा बोधात रूपांतर करण्याची प्रक्रिया श्रोत्याच्या अंतःकरणात व्हायला पाहिजे. ही भट्टी आहे. कुंभाराच्या भट्टीत जसे परिपक्व होत असतात, बनत बी असतात चिखलाचे गाडगे मडके, आणि पक्के बी होत असतात. हे कुंभाराच्या घरचा कारभार आहे. तसा श्रोत्याच्या घरात हे कारभार व्हायला पाहिजे. कोणता कारभार? शब्दाचा अर्थ लावून घेऊन अनर्थ टाळायचा, आणि अर्थावर आरूढ व्हायचा, अर्थाचा निश्चय करायचा, परिपक्व व्हायचं, निशंक निर्द्वंद व्हायचं. हे श्रोत्याच्या भट्टीत काम व्हायला पाहिजे. आणि होत असलं तर श्रोता आहे, तरच तो ज्ञानोबा आहे, तुकोबरायचा अनुयायी, तरच तो वारकरी. स्वाभिमान आहे त्याचा वारकरी म्हणण्याचा, तशाचा याचा धरी ना अभिमान. ऐशी शरण जावे असा असावा, विरळ ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी असो. अशा प्रमाणे शब्द उपजीवी असावा आपण. आणि अर्जुन तसा होता. का होता? अर्जुनाला त्या प्रसंगात दुसरा पर्याय राहिलेला नव्हता. एकच धागा होता, कृष्ण परमात्मा. त्याला स्वतः काही सुचाना, दुसरं कोणी सांगू शकणार नव्हतं, आणि प्रसंग थोड्या वेळाचा होता. तितक्या टायमातच त्यानं ते ऐकलं आणि निश्चय केला, तरच त्याचा अटळ होतं चांगलं हित का घात. चौकडून तो अनाथ झालता, फक्त कृष्णाकडूनच सनात होता. म्हणून कृष्णाला तो आदरानं शरण गेला, आणि सर्व अंगाचा कान करून त्यांनी कृष्णाचं ऐकलं. शब्द तत्व सारज्ञ झाला तो, शब्द सार तत्वज्ञ झाला तो. आता अर्जुनाला काही पर्याय नव्हता, ना आपल्याला काही पर्याय आहे असं वाटतं काय? आपल्याला त्या प्रसंगात वाटतं की खरंच कुरुक्षेत्रावर अर्जुनाला कृष्णापेक्षा दुसरं कोणी सांगणार नव्हतं. बाकीचे समजे युद्धात गुंतलेले होते, बाकीचं कोणी तितकं सर्वज्ञ बी नव्हतं तिथं. आणि थोडा प्रसंग होता, शंख फुकलेले होते, युद्धाला सुरुवात होणार होती. थोड्या वेळात कोण सांगत त्याला? कृष्णाशिवाय पर्याय नव्हता अर्जुनाला. अरे अर्जुनाचं जर आपल्याला कळतंय त्याचा पर्याय नव्हता, आणि आपल्याला काय पर्याय? आपल्याला पैसे पर्याय आहेत का? आपण जे धंदा करलो तो पर्याय आहे का सुखाकडे जायला? आपल्याला आपले पाहुणे मित्र पर्याय आहेत का? आपले शेजारी पर्याय आहेत का? मित्र पर्याय आहेत का? शत्रू पर्याय आहेत? आपल्याला सुद्धा कोणी पर्याय नाही. संताशिवाय, ज्ञानोबराशिवाय, तुकोबाशिवाय, स्वामीजी शिवाय, सुखदास महाराजाशिवाय काय पर्याय आहे आपल्याला? आपल्याला पर्याय वाटतो ती भ्रांती, की त्याला इथून गेलं तरी आपल्याला आहे, आपण बिनघोर राहतो. की प्रवचनातून उठल्यावर आपण अनाथ आहेत, उदास, आपण दिनहीन आहेत असं कुठं वाटतं आपल्याला? आणि खरंच दिनहीन आहेत.
ह्या अशा संतांच्या सभेतून काय आपलं कोण आहे, कोण वाली आहे आपल्याला, कोण मार्गदर्शक आहे आपल्याला, कोणाचा आधार आहे आपल्याला, कशाच्या आधारानं जगायला होतो आपण, हाय का काही पर्याय आपल्याला. आपल्याला जर बाकीचे पर्याय वाटत असले तर आपण धार्मिक नाहीत, आपण आध्यात्मिक नाहीत, आपण परमार्थातले नाहीत, संसारी आहेत आपण. आपल्याला व्यवसाय पर्याय वाटतो, धन पर्याय वाटतो, मान पर्याय वाटतो, लोक पर्याय वाटतील. हे आपल्या उपयोगी येणार आहेत आणि हे आपल्यासाठी कल्याणाचे आहेत असं वाटत असलं तर आपण भ्रमात आहेत, भ्रमात. जसा अर्जुनाला कृष्णाशिवाय पर्याय नव्हता तसा आपल्याला शिवाय, शास्त्राशिवाय, शास्त्र सांगणाऱ्याशिवाय, गुरुशिवाय, महात्म्याशिवाय पर्याय नाही. आणि असं ज्या वेळेला आपल्याला लक्षात येईल त्यावेळेला आपण संतांचे शब्द वेचून घेणारे होतो, दत्तचित्त होतो, अवधान देणारे होतो. म्हणजे शब्द सार तत्वज्ञ होतो. म्हणून शब्दाचा सार अर्थ असतो. आता लौकिक शब्दाचे लौकिक अर्थ आहेत. जसा आपण प्रकाश पाहिला, जसं मी कुत्र म्हणलो, मांजर म्हटलो, मी माती म्हटलो, पाणी म्हटलो, हे शब्द लौकिक आहेत आणि लौकिक अर्थ आहे याला. आता काही शास्त्रीय शब्द आहेत आणि शास्त्रीय अर्थ आहेत त्याला. मी पाप म्हणलो, हा शास्त्रीय शब्द आहे. मी पुण्य म्हटलो, मी स्वर्ग म्हटलो, मी यज्ञ म्हटलो, मी भाव म्हटलो, मी भक्ती म्हटलो, हे शास्त्रीय शब्द आहेत. हे लौकिकातले शब्द नाहीत आणि शास्त्रीय अर्थ आहेत त्याला, लौकिकातले शब्द नाहीत. हे शास्त्रीय शब्द आहेत आणि शास्त्रीय त्याला अर्थ आहेत. म्हणून लौकिक शब्दानं लौकिक अर्थाचे ज्ञाते आपण, शास्त्रीय शब्दानं शास्त्रीय शब्दाचे ज्ञेय आपण ज्ञातक आहे, ज्ञाते. आता शास्त्रीयात अवंतर शब्द येते. आत्मा आहे, जीव आहे, ईश्वर आहे, माया आहे, अविद्या आहे, शब्दही शास्त्रातले आणि त्याचे शास्त्रीय अर्थ आहेत. पण शास्त्राचे महावाक्य अर्थ असतो, एक महावाक्य असते आणि महावाक्याच्या अर्थाचं चिंतन करावं आणि महावाक्याच्या अर्थाचा ज्ञाता व्हावा. शब्द तत्व सारज्ञ व्हावा. शब्द सार तत्व, शब्दाचं सार तत्व, शब्द आणि शब्दाचं सार महावाक्य आणि महावाक्याचं जे तत्व आहे ते ब्रह्म आहे आणि त्याचं ज्ञाते व्हावा, त्याचं ज्ञान व्हावा, त्याचं जाणतं व्हावा. ध्यानात घ्या, शब्द सार तत्व आणि ज्ञेय. ज्ञेय म्हणजे ज्ञाता, त्याला जाणणारा. कशाला जाणणारे? शब्द सार तत्वज्ञ. अर्जुना, तुला शब्दाचं सारतत्व जाणण्याचा अधिकार आहे. अंतर्मुख होय, शास्त्राचा आश्रय कर, संतांचा आश्रय कर आणि शब्दाच्या आश्रयानं शब्दाचा विवेक कर शब्दानं आणि विवेक करून अंतर्मुख होऊन तू तुपला अर्थ होय. तू तुझी सोय लाव, तू तुझं ज्ञान करून घे. शब्द सार तत्वज्ञ. अरे अर्जुना, अधिकारी अर्जुना, पै देखणी त्याची प्रज्ञा. डोळदृष्टी तीच आहे अर्जुना. कुठली डोळदृष्टी? त्याची क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ अपाडू देखे. हाच महत्वाचा विषय या ओवीतला. जे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ अपाडू देखे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातला फरक जी प्रज्ञा जाणते तीच प्रज्ञा डोळस आहे. प्रज्ञा बाकीच्या इंद्रियानं काही बी जाणते, हे लौकिकातले. कानानं बी लौकिकातलं जाणती प्रज्ञा, पण कानानं शास्त्रीय शब्दानं अलौकिकातलं बी जाणता येते, इतर इंद्रियांना नाही. कानानं कान लौकिक ज्ञान बी करून देतो आणि अलौकिक ज्ञान करून बी देतो. शब्द परत्वानं कोणाचे शब्द आहेत त्याच्यावर अवलंबून येते. घरच्या गावातल्या लोकांचे शब्द ऐकले तर लौकिक ज्ञान होईल, संतांचे शब्द ऐकले तर लोकोत्तर अलौकिक ज्ञान होईल शब्दानं. आता शास्त्रातले बी अवांतर शब्द ऐकले
त्रावंतर ज्ञान होईल. आणि महावाक्य ऐकलं तर महार्थ कळन कानानच. ध्यानात घ्या जरा, स्थिर बुद्धीनं आपण ध्यानात घेऊ. म्हणून महाराज म्हणतात क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा निवाडा जो सांख्यशास्त्रात केलेला आहे किंवा जो वेदांत शास्त्रात केलेला आहे आणि पातंजलीने योग शास्त्रात प्रायोगिक तत्वावर केलेला आहे. प्रयोग करून आत्मा अनात्म विवेक प्रायोगिक तत्वावर पतंजली योग शास्त्राचा आहे. विवेकावर आधारित सांख्यशास्त्राने केलेला आहे उभयताचा निवाडा क्षेत्र क्षेत्रज्ञाचा. त्याला प्रकृती पुरुष विवेक म्हणते ती. आणि वेदांत शास्त्रानं माया आणि ब्रह्म, मायावाद लक्षात आणून देऊन माया आणि ब्रह्म हे वेगवेगळे कसे आहेत याचं विभाजन, याचं विश्लेषण लक्षात आणून दिलेले. लक्षणानं कसे वेगळे आहेत आणि सत्यानं कसे वेगळे आहेत. माया जड आहे आणि ब्रह्म चेतन आहे, हे लक्षणानं वेगवेगळे आहेत. आणि सत्यानं माया व्यावहारिक आहे आणि ब्रह्म पारमार्थिक आहे, हे सत्यानं भिन्न आहेत. माया अध्यस्त आहे म्हणजे काल्पनिक आहे, मिथ्या आहे, खोटारडी सावली सारखी. आणि ब्रह्म अधिष्ठान आहे, सत्य आहे, सद्रूप आहे, परम पारमार्थिक आहे. असं विभाजन वेदांत शास्त्राने केलेलं आहे. म्हणून आपल्याला याच्यातला शेवटचा फरक कळावा. जे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ अपाडू देखी जी दृष्टी, जी प्रज्ञा, ज्याचा डोळा क्षेत्र वेगळं आहे क्षेत्रज्ञ वेगळा आहे हे निवाडा करू शकतो, त्यालाच मी डोळस म्हणतो अर्जुना. बाकी त्याला आंधळे म्हणतो. ये पश्यंती स पश्यंती, हे जो पाहतो तोच पाहतो, बाकीचे आंधळे. ध्यानात घ्या. आता प्रकृती पुरुषाचा वियोग थोडा आपण पाहू. वेष्टीतून पाहू की देहापासून पाहू आपण. आता की देहावर कपडे आहेत. मनुष्य देहानं अब्रू असल्यामुळं त्याला अब्रू बुद्धी असल्यामुळं आहे. बुद्धिमान आहे मनुष्य देहातला जीव, म्हणून त्याला लज्जा आहे. पशुपक्ष्याला बुद्धीच नसल्यामुळे लज्जा नाही. आणि लज्जा अब्रू झाकण्यासाठी कपड्याचा शोध माणसानं लावलाय, पशुनं नाही लावला. पशुला गरज बी नाही त्याची, लज्जाच नाही, अब्रूच नाही तर कशाला कपडे. मनुष्य देहातला जीव बुद्धिमान आहे. बुद्धिमानाला अब्रू असते, लज्जा असते. म्हणून लाज अब्रू झाकण्यासाठी त्याने कपड्याचा शोध लावला आणि कपडे अंगावर धारण केलेले. पण कपडे धारण केलेले आहेत, शिवलेले फाटणारे आहेत आणि अनेक बदललेले दरवर्षी. आणि शरीर तेच आहे. मग शरीर एक, कपडे अनेक. आपण पाहायला लागलो शरीर एकच आहे आणि कपडे अनेक आहेत. बालपणापासून वृद्धपणापर्यंत किती कपडे बदलले असते ना आपण, पण शरीर तेच आहे. आणि हे प्रामाणिक बी वाटतंय. पण वरवर पाहणे, शरीर तेच नाही. जसे कपडे बदलतात तसंच शरीर देखील बदलत आहे. पण याला पाहायला बारकावा लागतो, विचाराची दृष्टी लागते. कपडे वरवर दृष्टीनं बदललेले दिसतात. हलके काढले, भारी घातले, जुने काढले, नवे घातले, वया पाळलेले काढले, इस्त्रीचे घातले, यानं दिलेले काढले, त्यानं दिलेले घातले. हे आपल्याला दिसतंय, पण शरीर बदललेलं दिसत नाही. ही आपली वरपंगी नजर आहे. जर बारकाव्याची दृष्टी केली तर शरीर बी बदलत आहे. अरे शरीर जर बदललं नसतं ना तर सोपा प्रश्न आहे, खावाच लागलं नसतं. पुतळ्याला खावा का लागत नाही? पुतळा जर केला
पुतळ्याला का खावा लागत नाही? त्याचं शरीरच बदलत नाही, तशाला तसंच राहते. त्याचं शरीर खाण्यापासून बनलेलं नाही, म्हणून बिगर खाण्यानं मरत बी नाही पुतळ्याचं. आणि हे शरीर खाण्यापासून बनत आहे, म्हणून खाणं पिणं बंद झालं की म्हणते काय खरं नाही त्याचा, आता आहार बंद झाला त्याचा. होय ना, आता पुतळ्याचा आहार केव्हापासून बंद आहे? पण ते आहारानं बनत नाही, म्हणून आहार नसण्यानं बिघडत बी नाही. हे शरीर आहारातून जन्मलंय. अन्नात भवती भूतानी, अन्नापासून बनलेले, अन्नावरच चाललंय. आणि अन्न संपले की संपलं, आणि संपल्यावर बी ते दुसऱ्या पशु पक्ष्याचं अन्नच असतंय. अन्नमय कोश म्हणते शास्त्रात त्याला, अन्नच आहे ते. ते जन्मलं बी अन्नापासून, कारण जन्मलं ते विरी रक्तापासून. विरी रक्त झालं माता पित्यानं अन्न खाल्ल्यापासून. आणि ते बीज कोशामध्ये वाढलं तो गर्भकोश, तो बी आईनं अन्न खाल्ल्यामुळं. आणि बाहेर आल्यावर ते मातेच्या स्थानामुळे वाढते. मातेला दूध आलं अन्नामुळं. नंतर ते काहीतरी चिवचा घास काऊचा घास खाऊन वाढलं. चटणी खात का डाळ बाळ, म्हणजे ते अन्नावरच वाढलं. आणि वाढून वाढून मोठं झालं 80, 90, 100, 125 किलोचं. आणि नंतर पडलं जसं, मग नंतर अन्न कमी चाललं. अन्न कमी चालल्यावर पुन्हा झिजलं, आणि शेवटी पडल्यावर ते अन्न झालं, सुकाळ झाला. कोणाला जर वनात पडलं तर कोल्ह्या कुत्र्याचा सुकाळ झाला. जर पुरलं तर कृमी कीटकाचा सुकाळ झाला. जर जाळलं तर रक्षा होऊन, रक्षा जर कुठं वृक्षाला वेलीला अशी पडीत जमिनीत टाकली तर ते वनस्पतीचा सुकाळ झाला. पाण्यात जरी टाकली तरी शेवाळाचा सुकाळ झाला. तिकडं वनस्पतीच शेवाळ बी पाण्यातली. म्हणून हे अन्नच आहे. दुसऱ्याचं अन्न आहे, हे बी अन्न आहे, याचं बी दुसरं अन्न आहे. म्हणून जीवो जीवस्य जीवनम, एक जिवंत देह दुसरं काही भक्ष्य खात असतो, अन्न होत आहे, आणि तो बी दुसऱ्याचं भक्ष्य होत असतो. असो विषय विस्तारित व्हायला. सांगायचं तात्पर्य, अन्नावर देह चलतो, आणि अन्न सारखं परिवर्तन बदले. रोज खातो, रोजच्या खाण्यानं रोज शरीर बनतंय, रोज पेशी बनतात, रोज रक्त बनतंय, रोज ऊर्जा बनते, रोज फॅट बनतो, रोज चरबी बनते, रोज चरबी संपते वापरण्यातून. रोज रक्त बनतंय, रोज रक्त वापरून संपतंय, आटतंय. रोज पेशी नव्या निर्माण होतात, पहिल्या नष्ट होतात. रोज कातडी नवीन आतून थर येतात, वरचे थर झिजून जातात. रोज केस नवे उगतात, पहिले पाडतात. नख रोज नवे येतात, पहिले काढून घ्यावं लागतात. नव शरीर रोज का तेच आहे? आपण बारीक हिशोब नाही केला म्हणून तेच वाटायलं का तेच आहे? सारखा भावरा आहे, परिवर्तन आहे, याच्यात बदल आहे, चक्र आहे. जसं वाटुळीचं चक्र असतंय, नवा नवा पाला पाचोळा ती घेत असती आणि जुना टाकून देत असती. वाटूळ शिळ नाही खात. वावटळ असते जी वाऱ्याची, तर ती नवा नवा कचरा जमा करीत असते आणि आपलं शरीर पुष्ट करीत असते, आणि जुना टाकून देत असते बाजूला. तसंच आहे हे शरीर बी वावटळ आहे. नवा नवा भाजीपाला, नवा नव्या डाळी, नव्या नव्या भाज्या, नव्या नव्या पोळ्या रोजची रोज याच्यात जात्यात, आणि जुनं वेगवेगळ्या रूपानं निघून जातं याच्यातून. आणि हे ज्यानं बारकायानं पाहिलं त्याला लक्षात येतं की शरीर बी ते नाही. जसे कपडे बदलले तसं शरीर बी बदलत आहे. आणि ठोक मानानं पाहिलं तर बालपणा, तरुणपणा, वृद्धपणा, परिवर्तन आहे, बदल आहे. 3 अवस्था आहे शरीराच्या, म्हणून शरीर बदलणार आहे. म्हणून कपडे अनेक बदलले, शरीर तेच वाढतंय. अरे शरीर अनेक बाऱ्या बदललं, प्राण तेच आहेत. अरे प्राण देखील बदलत आहेत, बारकायानं पहाय. 21,600 वेळा
प्राण जातो येतो, जावा यावा लागतो 24 तासात, तेव्हा ह्यो मुर्दा जिता वाटतोय. हा जो शरीराचा प्रेत जिवंत वाटायला 21,600 खेपा कराव्या लागतात. कावडी जशी नाथा घरी वाहिली श्रीखंड्यानं पाण्याची, तशी प्राणाची कावडी तर 21,600 वेळा वाहावा लागते प्राणाला, तेव्हा हे मड जिवंत वाटतंय. हे मड जिवंत वाटायसाठी काय काय करामत आज चाललेली माहीतच नाही आपल्याला. म्हणून कपडे चांगले वाटते शरीरामुळं, शरीर चांगलं वाटते प्राणामुळं. आणि प्राणाचे ज्या खेपाय चंचलता आहे, प्राण चंचल आहे पण मन स्थिर आहे. अरे मन त्याच्यापेक्षा चंचल आहे, सर्व परिवर्तनशील आहे. म्हणून कपडे, शरीर, प्राण आणि मन हे एवढं बी सारखं जाणार येणार प्रकृती आहे. प्रकृती चंचल आहे, उत्पत्ती स्थिती नाशवान आहे. प्रकृती परिवर्तनशील आहे, तिचा स्वभाव आहे, तिचा स्थायी भाव आहे परिवर्तन प्रकृतीचा. आणि याच्या जे चैतन्य मनाची चंचलता, प्राणाची चंचलता, शरीराची चंचलता, शरीर बाह्य पदार्थाची चंचलता बदलणं जे जाणतंय ते अपरिवर्तनशील आहे. चैतन्य ते बदलत नाही, ते स्थिर आहे, ते सत आहे, ते जसं आहे तसंच आहे, त्याच्यात बदल नाही, त्याच्या बदलण्याचा अनुभव नाही. म्हणून न बदलणार आणि बदलणाऱ्याला जाणणार असं नाही का आपलं स्वरूप. आपण आता आहोत कसे आहोत, ह्या बदलणाऱ्याला जाणणारे आणि न बदलणारे, न बदलून बदलणाऱ्याला जाणणारे. मग आपणच हे बदलणारं क्षेत्र, अनेक प्रकारचं क्षेत्र आहे. जगत क्षेत्र आहे, देही क्षेत्र आहे, प्राण क्षेत्र आहे, मन क्षेत्र आहे. आणि अनेक प्रकारच्या क्षेत्राला जाणणारे आपण क्षेत्रज्ञ नाहीत का? मग मी काय हे काय, माझा आणि याचा कसा संबंध आहे, याचा निवाडा आपण केला का? ह्या उभयाचा, ह्या दोन्हीचा निवाडा केला का करायचा राहिलाय का? दोन्हीला एकच समजिले, दोन्हीला एकच समजिन हा विभ्रांती. दोन्हीला दोन समजणं हा विवेक आहे. आणि दोन नाही एकच आहे असं लक्षात घेणं ज्ञान आहे. ध्यानात घ्या जरा, शब्द सांभाळून, काचेचे भांडे सांभाळून वापरा. काय कसं आहे लक्षात घ्या. मी माणूस वाटणं म्हणजे चैतन्य, मन, प्राण, शरीर एक जागी करून पाहणे, खिचडी करणे, खिचडी. अरे मी चैतन्य असणाऱ्याला मन कळायले, मनात मला चंचल प्राण कळायला जाणार येणारा, आणि त्या प्राणाच्या सहकार्याने इंद्रियातून मला जग कळायले. मग जग काय भानगडे, देह काय भानगडे, इंद्रिय काय गोष्टी आहेत, प्राण कशा, प्राणाचं स्वरूप काय, प्राण काय वस्तू आहे, मन काय वस्तू आहे, आणि मी काय वस्तू आहे. ह्या सर्व वस्तू संघटित एकत्र एक वाटतं. आपल्याला मेळावा वाटतो, संच वाटतो, संघात वाटतो, ते एक वाटतो, एक नाही. हे वेगवेगळं कळालं पाहिजे, विभाजन झालं पाहिजे, निवाडा झाला पाहिजे. आणि निवाडा जो करतो तो शहाणा, आणि या सर्वाला एकच समजितो तो येडा. येड्याच्या गावात पेड्याचा पाऊस. मी माणूस समजिन भ्रम आहे, भ्रमज्ञान आहे, निवाडा नाही केलेला त्यानं. म्हणून पंचीकरणासारखे, विचारसागरासारखे, साधू संतांच्या ग्रंथासारख्याचं चिंतन जर केलं आपण, तर देह काय, इंद्रिय काय, प्राण काय, मन, हे ह्या वस्तू आपल्या बशी आहेत पण कधी पाहतच नाहीत. आपल्याला बाकीच्याच वस्तू पाहू पाहू आपलं आयुष्य चाललेलं आहे. मोटरसायकल आहे, घर आहे, दार आहे, फर्निचर आहे, बायको आहे, लेकर आहे, अजून शेत आहे, व्यवहार आहे, लबाडी आहेत, मित्र आहे, शत्रू आहे, भांडणं आहेत, काय काय आपल्या मागं. बहुकामे मज नाही आरानुक, एक सारिता एक पाठी लागे, अशा गडबड घाईतच आपलं आयुष्य चाललेलं आहे. आता आपल्यापाशी काय 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 घेऊन आपण व्यवहार करायलो,
ह्या मधल्या सूक्ष्म आंतर जगताकडे आपण पाहत नाहीत. बाह्य जगतातच आपण रमू नये. बाह्य जगतातच आपली आयुष्य चाललंय, वृत्ती खेळून राहिली, आसक्ती राहिली आणि त्यांना भ्रांती वाढायली. म्हणून स्वामीजी सारखे एकांतात जायचे, डोळे मिटून आत पाहायचे. अंतर जगताचा अभ्यास, अध्यात्मात अंतर जगताचा अभ्यास आहे. बाह्य सृष्टीपेक्षा अंतरसृष्टीचं सूक्ष्मतानं अवलोकन आहे. मग अंतरसृष्टीचं अवलोकन करा की अरे देह देखील बाह्य, पिंड आणि ब्रह्मांड बाह्य, इंद्रिय आत आहेत पण बाहेर पाहणारे, प्राण आत आहेत पण आत बाहेर जाणारे, मन आत आहे पण वृत्तीच्या रूपानं बाहेर जाणारे, आणि मी आत आहे, मी मनात आहे. आपण कुठे आहेत? आपण मनात आहेत. मी जे चैतन्य आहे ते मनात आहे, अभिव्यक्त मनात आहे, मनात आहे. आता आपण बुलढाण्यात आहेत का हिवरा आश्रमात आहेत? आपण आता भारतात आहेत का महाराष्ट्रात आहेत? अरे भारतात मानल्यापेक्षा महाराष्ट्रात मानलेलं बरं. महाराष्ट्रात मानल्यापेक्षा बुलढाण्यात मानलेलं म्हणजे विशेषत्वानं माहीत व्हाले, जास्त जवळच आहे. बुलढाण्यात मानल्यापेक्षा हिवरा आश्रमात आहेत मानलेलं, आणि हिवरा आश्रमामध्ये आहे म्हटल्यापेक्षा या सभा मंडपात आहे असं म्हटलेलं, सभा मंडपात आहे म्हटल्यापेक्षा चटईवर आहे म्हटलेलं, तर जवळ जवळ चाललं बरं का. आणि चटईवर आहे म्हणल्यापेक्षा देहात आहे म्हणलेलं बरे, आणि देहात आहे म्हणल्यापेक्षा मनात आहे म्हणलेलं त्याच्यापेक्षा जवळ. आता आपण कुठे आहेत? तरी आपली स्वस्ती सहजे आपण करा. आपण कुठे आहेत? मी कुठे आहे आता? अरे मी कुठे आहे? मी आत्ता अंतःकरणात आहे. म्हणून ज्ञानोबारा ओळख देतात, ये रवी सर्वांच्या हृदय दिशी अंतःकरणात. आता चेतना कुठे? जाणीव कुठे? अंतःकरणात आहे. मग मी अंतःकरणात म्हणणं बिनचूक आहे व्यवहारात. मी घरात आहे, देशात आहे, कोण्या गावात आहे, कोण्या जातीत आहे, कोण्या नावात आहे, कोण्या पदात आहे, कोण्या प्रतिष्ठेत आहे, हे म्हणणं भ्रम आहे, भ्रांती. आता मी अंतःकरणात आहे, ज्ञान स्वरूपानं अंतःकरणात मी. आणि हे बाहेरला अंतःकरण आणि अंतःकरणाच्या बाहेरचा पसारा हे सर्व क्षेत्र आहे, आणि त्या क्षेत्राला जाणणारा मी क्षेत्रज्ञ आहे. असं करा स्वतःचा विचार, असं करा स्वतःचं चिंतन, स्वतःचं अवलोकन, स्वतःचं ध्यान, स्वतःचं परिशीलन. हे चिंतनाचा भाग आहे. चिंतने सरेतो धन्य धन्य काळ सकल मंगळ मंगळाची. चिंतनात काळ जावा महाराज. आपला काळ कशात चाललाय? आपला काळ काळाकडे न्याला आपल्याला. आपल्या काळानं काळ संपाव, येण्याची शरीरे शरीरा येणे सरी. काळानं काळ संपाव. तुकोबरायनं ज्ञानोबरायनं आपल्याला काळाचा सदुपयोग करायला सांगितलाय. तुका म्हणे काळे केले काळे तोंड. तुका म्हणे आता ना आम्ही काळाची आमाथा. काय बोलणं साधू संतांचं. काळानंच काळ संपिला. तुका म्हणे घडी घडीने साधावी, त्रिगुणाची गोवी उकलोनी. म्हणून असो, म्हणून हे सर्व क्षेत्र आहे आणि मी क्षेत्रज्ञ आहे असं आपल्याला शब्दानं, साधू संतांच्या शब्दानं संबोधित केलेले, आपल्याला कळून दिलेले साधू संतानं. म्हणून आता हे क्षेत्र आणि मी क्षेत्रज्ञ याचा माझा संबंध केव्हापासून आहे? ध्यानात घ्या, ध्यानातच घ्या जरा. कपड्याचा तुमचा संबंध नेहमी नाही, आता घातल्यापासून आहे. शरीराचा तुमचा संबंध नेहमी नव्हता, आता ह्या घरात ह्या आल्यापासून आहे, जन्म झाल्यापासून आहे. तुमच्या घराचा, जातीचा, नावाचा, गावाचा संबंध पहिला नव्हता. पहिला गाव शिव नव्हता याशी काही, नाम रूपाशी तू आधीच ठाव नाही. हे नव्हतं मानलंय. नाव पहिलं होतं का ठेवल्यामुळं मानलंय? नाव ठेवलं का मानलं? ठेवलं, हे डोक्यावर टोपी ठेवली, हा फुलाचा हार इथं ठेवला, तसं नाव डोक्यात ठेवलं का खांद्यावर ठेवलं का पोटावर ठेवलं? मुलाच्या ठेवलं नाही, मानाय लावलं. आपण बी मानलं, त्याला मानायला लावलं की म्हण तू राम आहे, तू राम आहे, तू राम आहे. घोकू घोकू त्याला मनात मानायला लावलं, त्याला मनात ठेवायला लावलं. त्याच्या
आणि आपण सर्वांना आठ्या केला आणि मनात ठेवले की ह्याला रामा म्हणायचं. म्हणजे सांगायचं तात्पर्य नाव मांडलेलं आहे आणि गाव देखील मांडलेलं आहे, जात देखील मांडलेली आहे, गरिबी श्रीमंती देखील मांडलेली. हे मांडलेलं वर का आपण सर्व मांडलेल्या प्रपंचात आपण फसायलो, बंदिस्त झालो, सुखी दुःखी व्हायला मानी वय मानी येईल सुख आम्ही वाचू कैशापरी. म्हणून आपण देह आणि देह संबंधी पसारा जो आपल्याला कळायला लागला याचा ना आपला संबंध नेहमी नाही. म्हणून कपडे पहिले नव्हते, आता जे अंगावर येते अगोदर नव्हते, आता जे तारुण्य येते बालपणात नव्हतं, आता जो देह भेटलेला आहे पूर्ण हा देह भेटायच्या आधी नव्हता, जात नाव गाव काहीच नव्हतं. आणि आता जे इंद्रिय हा देह भेटायच्या आधी बी होती, अगोदरच्या देहात बी सूक्ष्म देह होता. आता जे प्राण आहेत हे प्राण लय आधीचे सांगातील, ह्या इथालच्या लौकिकाच्या आधीचे सांगातील. आता जे अंतकरण आहे याचा ना आपला संबंध केव्हापासून आहे, बायकोचा ना आपला संबंध लग्नापासून, मुलाचा ना आपला संबंध त्या जन्म झाल्यापासून त्याचा. पण इंद्रियाचा ना आपला संबंध अनादी, प्राणाचा ना आपला संबंध अनादी, मनाचा ना आपला संबंध अनादी, काळ सांगता येत नाही त्याचा. पण अनादी जरी संबंध असला तर संबंध खरा आहे का खोटा, संबंध नित्य आहे का नित्य, संबंध नेहमी स्थायी आहे का लय होतो. तू इंद्रिय झोपेत लय होतात, मन लीन होते, प्राण लीन होतात. म्हणून याची लीन अवस्था होते तेव्हा बी मी असतो, म्हणजे हे नसते तर मी असतो, म्हणजेच हे मी नाही, हे क्षेत्र आहे आणि याचा माझा संबंध नेहमी नाही. म्हणून हे कुठं लीन होतात, अविद्येत, नकळण्यात, अज्ञानात, म्हणजे प्रकृतीत. त्या मग त्या प्रकृतीचा माझा संबंध. हा आता हीच गोष्ट महत्वाची की त्या प्रकृतीचा आणि प्रकृतीला जाणणाराचा संबंध कसा हेच ज्ञानोबा सांगायली. हे सर्व वारल्यावर कळत आहे. व्यष्टीमध्ये अविद्येचा आणि चैतन्याचा संबंध आणि समष्टीमध्ये मायेचा आणि ब्रह्माचा संबंध कसा आहे हे जो जाणतो, तंतोतंत स्पष्ट जो जाणतो, ज्ञाने प्रज्ञा त्याची ववाळू आम्ही. ज्ञानोबा म्हणते आमच्या ज्ञानानं त्याची प्रज्ञा आम्ही ववाळू. ज्ञानोबा म्हणते त्याची प्रज्ञा डोळस आहे, तो डोळस आहे, तो खरा धन्य जो ह्या प्रकृती आणि पुरुषाचा निवाडा जाणतो, जो अज्ञान आणि ज्ञान याचा निवाडा जाणतो, तो माया आणि ब्रह्म याचा निवाडा जाणतो. हे बाकीचा तो पसारा वारला आपण आता जगन, कपडेन, देहेन, प्राणन, इंद्रियन, मन हे सर्व झोपेत लीन होत आहे सुसुप्तीत, म्हणजेच अविद्येत. मग त्या अविद्येचा आणि जीवाचा संबंध कसा आहे हे एका पुरतं. आणि सर्वाचं जर घेतलं तर सर्वाची मिळून जी अविद्या आहे तीच माया आहे. त्या मायेचा आणि ब्रह्माचा संबंध कसा आहे, ह्या दोन गोष्टी व्यष्टी समष्टीतल्या जर आपल्या लक्षात आल्या तर ज्ञानोबा म्हणते त्याची प्रज्ञा डोळस आहे. अर्जुना तू बी डोळस होय, तू बी लक्षात घे नक्षू नाही. ध्यानात घेऊ आपण थोडा विषय कि मग प्रकृतीचा आणि पुरुषाचा संबंध कसा आहे. हे पा ज्ञान, मी ज्ञान आहे आणि अज्ञान आहे. अज्ञान म्हणजे न जाणणं, अज्ञान म्हणजे मला मी न कळणं, मी हे मला माझं न कळणं आहे, अज्ञान आहे. ध्यानात घ्या. आणि न कळण्याचं कार्य पंचभूताचं जगत आहे. तीन गुणाचं पंचभूताचं जगत हे न कळण्याचं कार्य, अज्ञानाचं कार्य. अज्ञानाचं कारण आणि त्या न विकाराचं, त्या जगद्रूपी विकाराचं कारण अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानाचा द्रष्टा मी, त्या अज्ञानाचा ज्ञाता मी, आणि माझ्या ठिकाणी अज्ञान कसं आहे. ध्यानात घ्या. अज्ञान जरी जगाचं कारण असलं तरी माझं कारण नाही. अज्ञान जग संपलं तरी राहत असलं, दिसत असलं तरी माझ्या ठिकाणी नाही. कोणा ठिकाणी नाही, माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही. कस काय नाही, मी ज्ञान स्वरूप आहे. आत्मराजू तव ज्ञान मात्रेची भरीव.
मी भरीव ज्ञान आहे, भरीव. भरीव म्हणजे नित्य ज्ञान स्वरूप आहे, सदा ज्ञान स्वरूप आहे. माझ्या ठिकाणी जसा सूर्याच्या ठिकाणी कालत्रय अंधार नसतो, त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी अज्ञानच नाही. अज्ञान नाही, अज्ञान कुठून आलं? अरे ह्या जागृती स्वप्नाला सत्य समजणं यालाच अज्ञान म्हणतात. कार्याला सत्य समजलं की त्यालाच अज्ञान म्हणतात. आणि कार्य जर मिथ्या कळालं, अज्ञान नावाची वस्तू नाही. अज्ञान कार्याचा स्वीकार केल्यामुळं अज्ञानाला मानावं लागायले, कार्याचा स्वीकार केल्यामुळं कारणाला मानावं लागायले. ध्यानात घ्या. तुम्हाला स्वप्नामध्ये एक रस्त्याला मुलगा दिसला, बारीक नेमकाच पाऊल टाकायला लागलेला, आणि तो आता मोटरसायकली चालत्यात, रस्ता वाहतो, तो मुलगा रोडवर असणं बरोबर आहे का? तुम्ही हाताला धरलं त्या मुलाला आणि त्याची आई कुठे म्हणून पाहायला चालली की त्याच्या आईला सांगतो मी. कोणाच्या आईला? पण गोष्ट कुठली चालली? स्वप्नातली. जरा हे बी जरा डोकं ठिकाणावर ठेवून ऐकलं तर कळत नाही, तर मग हाल्या दूध देतो. स्वप्नामध्ये रोडवर मुलगा दिसला बारीक कवळा, आणि रोडला असे ढोर, गाई, म्हशी किंवा मोटरसायकल वाहनं चालतात, वर्दळ आहे, हे बरोबर नाही. हे आईचं काही काम आहे का? आईनं आपल्या मुलाची काळजी घ्यावी, म्हणून त्याला तर बोलता येत नाही मुलाला माझं घर कुठे नाही, कोणती येतं, म्हणून तो आईचा शोध घेऊ लागला मुलाला कडेवर घेऊन. बरं, जर मुलगा आहे कवला आता नवजात, तर त्याला आई असंग नसन, मग त्याची आई कुठे आहे असं काय करू लागला? शोध अनेक घरं फिरली, पण त्याची आई काय व्हायना? कोणीच म्हणे ना हे मूल माझं आहे. बरं, बिगर आईचं मुलं असतं का? मग आई शोधून सापडेल का नाही? नाही. बिगर आईचा मुलगा असतो का? व्यवहार्य आहे का ते? बिगर आईचा मुलगा व्यवहार्य आहे का? गोष्ट खरी आहे का ती? व्यवहारात खोटी गोष्ट आहे, खरी ठरत नाही ती. बिगर आईचा मुलगा, बिगर सूर्याचा प्रकाश, खोटी गोष्ट ठरते ती. त्याप्रमाणे त्या मुलाला आई आहे का नाही? किती जरी शोध घेतला तर आई सापडली नाही. आता आई सापडली नाही तर बिगर आईचा मुलगा मग तो काय आकाशातून पडला असेल का? तो म्हणला मला सापडली नाही पण आई असन, साहजिक आहे. त्याच्या कवती प्रमाणे त्यानं म्हटला तो की मला सापडली नाही, शोधून या आईला नाही, कोणीतरी मुलगा आणून टाकला असं नाही, त्याच्या आईला टाकला किंवा लोकांना टाकला, आणून रोडवर ठेवला, पण बिगर आईचा मुलगा असू शकत नाही. असा त्याचा निश्चय झाला की आई मुलाला, पण मला सापडली नाही, मला तिची ओळख नाही. असं आहेच. असं करता करता त्याला चेवा आला, आणि जाग आल्यावर तो अंथरुणातून उठून पाहू लागला. त्यानं काय निश्चय केलता की आई मुलगा, ह्या मुलाला आई असणारच. बरं, आता जाग आल्यावर त्याचा तोच निर्णय राहीन का बदलन? ठाम केलं त्यानं, सही शिक्कामोर्तब केलता की आई आहे मुलाला, फक्त मला ढांडाळून सापडली नाही. आता जाग आल्यावर तोच निर्णयावर राहीन का ठामतो की त्या मुलाला आई होती, फक्त मला शोधून सापडली नाही? अरे, तो जाग आल्यावर म्हणीन ती आई तर शोधायचं काम नाही, पण तो मुलगा जो मी हातात धरला होता कडीवर, तो मुलगाच नव्हता. मुलगाच नव्हता तर आईचा शोध घ्यायचं काम नाही. आई होती का नव्हती काहीच म्हणता येत नाही. म्हणून कार्याची नाही तर कारण काय पाहते. म्हणून महाराज म्हणतात की संसार जिथं खोटा आहे तर तिथं संसाराचं कारण पाहायची काय गोष्ट, काय विवेचन करायची गरज नाही. म्हणून महाराजांनी एका ठिकाणी सांगितले की कार्याची जे तो वाव मग कारणा के प्रसव, कार्य जिथं वाव ठरतंय तिथं कारणाचा काय प्रसंगच येत नाही. म्हणून तो मुलगाच जर खोटा आहे, भ्रांती आहे, तर मुलाची आई नाही. तसं जगत जर खोटं आहे तर जगाला कारण नाही. जगाला कारण माया आहे. मायावाद सांगायचा नव्हता शंकराचार्यांना.
जग खरं मानणाऱ्याला माया सांगायची होती आणि जग खोटं लक्षात घेणाऱ्याला ब्रह्म दाखवायचं होतं. शंकराचार्याला मायावादी म्हणून जरी कोणी विनीत असले तर त्याला माया सांगायची नव्हती. जग खरं मानणाऱ्याला माया दाखवायची होती. की जग जग जर म्हणतो तू कार्य तर मग कारण दाखव. कार्य कारणता याता नाही कार्य न कारणता. जर तू जगाला कार्य म्हणतो उत्पन्न झाले म्हणतो झालं कशापासून सांग. मग आम्ही म्हणतो ज्याच्यापासून उत्पन्न झालं ती माया आहे त्रिगुण रूपिणी. सत्वरस्त्र तम गुण रूपिणी माया आहे. तिच्या रजोगुणापासून त्याने उत्पत्ती केली, तमगुणाचे पदार्थ केले आणि सत्वगुणाने त्याचं ज्ञान व्हायला लागलेलं आम्ही सांगतो. शंकराचार्याने सांगितलं मायावाद. आणि नंतर म्हणले जगत खरं नाही. जगत खरं नाही तर आमची माया बी नाही. तुम्ही जर जग म्हणलं तर आम्ही माया तुमच्या डोक्यावर बसतो आणि तुम्ही जर जग खोटं म्हणलं तर आम्ही आमची माया काढून घेतो ब्रह्म पहा म्हणतो. ध्यानात घ्या, बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला. असं संतांचं हे उघड तत्वज्ञान आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य माया माया आहे. माया मायावी. माया शब्दाचा अर्थ नाही ती. अविद्या येणे नावे मी विद्यामानची नव्हे ऐशी अविद्याची स्वभावे सांगत तसे. स्वाभाविक जर पाहिलं म्हणून क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र याचा जर निवाडा करीत गेलं तर क्षेत्र क्षेत्र ठरत नाही. आणि क्षेत्र जर क्षेत्र नाही ठरलं तर क्षेत्रज्ञाला क्षेत्रज्ञ हे नाव राहत नाही. म्हणून क्षेत्रज्ञ नावा वाचून वस्तू मी त्या वस्तूला ब्रह्म म्हणाव. आणि क्षेत्रज्ञ दिसतंय पण वस्तू ठरत नाही म्हणून भास आहे, क्षत्राभास आहे. म्हणून क्षेत्रज्ञ तो येत ऐसा प्रकाशकू क्षत्राभासा या वरुते नपुसा शंका न घ्या. महाराज म्हणतात क्षेत्रज्ञ मी असा आहे ह्या क्षत्राभासाचं प्रकाशन करणार आहे. आपण क्षेत्रज्ञ आहेत पण कसे आहेत? क्षत्राचं प्रकाशन करणार नाही, क्षेत्रभासाचं. आणि क्षेत्रभासाचं प्रकाशन करणारा साक्षी आहेत आपण. आपण ना माणूस नाहीत, ना जीव नाहीत, ज्ञाता नाहीत, ना द्रष्टा नाहीत, साक्षी आहेत आपण. आणि तो साक्षी नित्य ब्रह्मरूप असतो कारण जग खोटं असतं त्याच्या पुढं. असं जर आपण लक्षात घेतलं आणि असा जर निवाडा केला म्हणजे मी वस्तू आहे, जग वस्तू नाही, देह वस्तू नाही, मन वस्तू नाही, संसार वस्तू नाही, लटिका व्यवहार सर्व हा संसार. असं जर आपण लक्षात घेतलं तर आपणच एक सर्व जगाचं अधिष्ठान असलेलं ब्रह्म आहोत असा निश्चय करायला काही प्रतिबंध कुठलीच अडचण येऊ शकत नाही. असं आपलं असंदिग्ध स्वरूप कुठल्याच प्रकारची शंका न घेता आपण लक्षात घ्यावं आणि तज्निष्ठ असावं. तज्निष्ठ असावं. अशा निष्ठेत काय होत असतं? अशा निष्ठेमध्ये गरिबी श्रीमंती वाटत नाही. काळे गोरेपणा वाटत नाही, भ्रम वाटतो. पुरुष स्त्रीपणा वाटत नाही, भ्रम वाटतो. उंच नीचपणा वाटत नाही, भ्रांती वाटते. सुख दुःख वाटत नाहीत, भ्रांती वाटते. जन्म मरण वाटत नाहीत, भ्रांती लक्षात येते. जडण जीवाची भ्रांती लक्षात येते. ईश्वर भिन्न आहे, मी भिन्न आहे ही भ्रांती असं लक्षात येते. एकमेवा द्वितीय अखंड ब्रह्म आहे. त्या ठिकाणी नेहे नानास्ति किंचन, वेगळं काहीच नाही, एक परमात्मा आहे. अशा प्रकारच्या निश्चयामध्ये मोक्ष असतो. कारण बंधनाला काहीच उरत नाही, द्वंद्व काहीच उरत नाही. तो व्यवहार जरी करीत असला तरी त्याचा व्यवहार कसा असतो? निर्द्वंद निशंक विचारतामही. निर्द्वंद आणि निशंकात त्याचा व्यवहार असतो. म्हणून अशा प्रकारचा कल्पित व्यवहार तो लक्षात घेत असतो आणि वास्तव ब्रह्म आहे असं लक्षात घेत असतो. अव्यवहार्य चैतन्य खरं आहे आणि ते मी. आणि व्यवहार दिसतो तो कल्पित आहे, भ्रम आहे, भास आहे. आणि तो प्रारब्धाच्या उपादानामुळे दिसायला लागलेला आहे. आणि प्रारब्धाचं उपादान पश्चात भ्रमानं झालेल्या कर्माचं आहे. ते कर्म क्षय झाला की मग आपल्याला ही जगाची भ्रांतीचा बी प्रत्यय अनुभव राहणार नाही. आणि निष्प्रपंच ब्रह्म आपण आहोत अशी तदाकार स्थिती होत असते. ब्रह्मभूता ब्रह्मनिष्ठा किंवा ब्रह्मपरायणता होत असते. अशा प्रमाणे ह्या चिंतनाचं शब्दानं
तत्वज्ञान ऐकण्याचं फल आहे. आणि त्यांना अशी चिरशांती होत असते की तो कशानं डगमगत नाही. गरिबी श्रीमंती, सुख दुःख, मान अपमान, जन्म मरण, देह जरी सुटायला ध्यानात घ्या समान स्थिती असती त्याची. मृत्यूच्या शेवर जरी असला त्याला प्रत्यय आला तरी त्याचं धैर्य खचत नाही. मी आत्मा परमात्मा आहे, देह भ्रांती आहे, मरण भ्रांती, जन्म भ्रांती, अशा निश्चयात त्याची स्थिती होत असते. आणि हेच परमार्थाचं फळ आहे, हेच संतांच्या सेवेचं फल आहे. म्हणून साधू मरणात कळत असतो. कुठं कळत असतो? देह जाताना साधू कसा आहे कळत असतो. साधू रहिणीवर कळत नसतो, साधू खाण्यापिण्यावर कळत नसतो, साधू कोण्या ठिकाणी राहतो, काय खातो आणि काय बोलतो याच्यावर कळत नसतो. म्हणून साधू जाणे जे मरणी आणि पतिव्रता जाणे जे सरणी. सरणात त्या ठिकाणी सती सरणात आणि संत मरणात वळखाव. मरणात ज्याचा सोहळा झाला, आनंद ज्याचा डगमगला नाही, आनंद ज्याचा खंडित झाला नाही देह सुटताना, त्याला म्हणावं संत. आणि सरणात उडी टाकताना जी डगमगत नाही तिला म्हणावं सती. सती आणि संत असं जसं आहे त्याप्रमाणे अशा संत महात्म्याला आपण शरण जाऊ. असे जे महान महात्मे आहेत, अनेक महात्मे होऊन गेलेले त्या भूतालावर आपल्या भारतामध्ये, त्यांचा आपण वाङ्मयीन विचार करावा. आणि आपल्या संप्रदायामध्ये जे तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नाथराय आणि आपल्या भारतामध्ये युग पुरुष म्हणून प्रख्यात असणारे आणि जगभर ज्यांनी आपल्या तत्त्वज्ञानाचा, आपल्या भगवद्गीतेचा प्रचार प्रसार केला, वाहून घेतला आपल्याला स्वामी रामकृष्ण परमहंसा गुरुच्या सेवेमध्ये, अशी सेवाभावी तत्वनिष्ठ शिष्य, भक्तीचा पुरस्कार करणारे आणि प्रसार करणारे, आपल्या तत्वज्ञानाला, आपल्या तत्वज्ञानाला आपण जाणावं, त्याचा उपभोग घ्यावा आणि त्याचा प्रसार करावा. ह्या तीन गोष्टी लय महत्त्वाच्या आहेत. आपण तर आपलं तत्वज्ञान जाणलंच नाही अजून. कुठे आहेत आपण? आपलं तत्वज्ञान जाणा, आपल्या तत्वज्ञानाचा उपभोग घ्या आणि आपल्या तत्वज्ञानाचा प्रसार करा. ह्या तिन्ही क्रांत्या केल्या स्वामीजीनं, म्हणून त्यांचा उत्सव आहे. साधारण गोष्टी नाही त्या. आपण कुठे आहेत आणि ते कुठे आहेत, काय नावलौकिक आहे, काय त्याचं व्यक्तित्व आहे, काय पुरुषार्थ आहे त्यांचा, ते आपण स्वतः पुरते बी जगलो नाही तत्वज्ञानाच्या दृष्टीनं. स्वतःच भिकारडे राहिलो. त्यानं स्वतःचं जीवन तर उज्ज्वल केलं, स्वतःच त्याचा उपभोग घेतला, पण तुम्हा आम्हाला देखील आणि सर्व जगातल्या सर्व देशातल्या लोकांना त्याचा आस्वाद चाखायचं आमंत्रण दिलं, वहाड केली, वाटप केली, प्रचार प्रसार केला. हे महान कार्य करणाऱ्या स्वामीजींच्या चरणी आपण नतमस्तक होऊ आणि त्यांचाच वारसा घेतलेली आपले श्रद्धे स्वामी सुखदासजी महाराज, त्यांनी हे स्थान निर्माण करून या स्थानातून अनेक प्रकारच्या तत्वज्ञानाचा, लौकिक अलौकिक सर्व ज्ञानाचा प्रचार प्रसार करणारे केंद्र स्थापित केलं. आणि इथून अशा प्रकारच्या सर्व सेवाभावापासून तर जीवनमुक्तीपर्यंतची सर्व क्षेत्रातलं इथं प्रचार प्रसार व्हावा अशी त्यांची इच्छा होती, अशी स्वामीजींची आहे, अशी सर्व संतांची इच्छा असते. सर्व संतांची हीच बळकटी इच्छा आहे आणि या बळकटी इच्छेवरच परमार्थाचा हा जगन्नाथाचा रथ चाललेला आहे. म्हणून आपण त्याच्या सहभागी व्हावा, प्रवास करावा आणि चालता चालता आपल्या शक्तीप्रमाणात संतांचा हा मार्ग आहे, या मार्गाने आपण कर्मण करावं. याप्रमाणे कर्मण करत असताना शब्दाचा आश्रय घ्यावा. म्हणून शब्द सार तत्वज्ञा पै देखणी तेच प्रज्ञा, जे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञा आपाडू देखी. पुंडली कवरदा हरिविठ्ठल. माऊली ज्ञानेश्वर स्वामी विवेकानंद की जय. परम पूज्य स्वामी सुखदास महाराज की जय. भारत माता की जय. सर्व संतन की जय. विठाला 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 विठाला. टाळी वाजवा. ठीक 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 ठीक. बस बस बस.